बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये महेश चौधरी नावाचा व्यक्ती राहत होता. महेश चौधरी एक ट्रक ड्रायव्हर असतो. तो ट्रक चालवायचा, चांगले पैसे कमवायचा. पण महेश चौधरी मध्ये दोन सगळ्यात मोठ्या कमतरता असतात. एकतर तो दारू पिण्याचा आदी असतो, दुसरी चूक म्हणजे तो परक्या महिलांमध्ये जास्त रस ठेवायचा. महेश चौधरी खूप मोठा लिंग पिसाट होता. तो जेवढे पैसे कमवायचा ते सगळे पैसे तो परक्या बायकांवर उधळून टाकायचा. आता त्याला देखील बायको असते, तिचं नाव कविता असतं. कविता सुद्धा काही कमी नसते. कविताला सजण्याचं आणि नटण्याचं मोठं वेड असतं. ती नवनवीन कपडे खरेदी करण्याची खूप मोठी शौकीन असते. नवनवीन दागिने घालण्याचं तिला हवस असते. पण कपडे तरी तिला मिळायचे, पण तिला दागिने मिळत नव्हते. ती गेल्या 3 वर्षापासून तिच्या नवऱ्याला फक्त एकच गोष्ट सांगायची. ती म्हणायची, माझ्यासाठी एक सोन्याची चेन खरेदी करून दे. पण तिचा नवरा महेश चौधरी आपल्या बायकोच्या बोलण्याकडे एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. दिवस जात राहतात. इथपर्यंत सगळं काही ठीकठाक चाललं होतं. अखेर 6 ऑक्टोबर 2025चा दिवस येतो. संध्याकाळी 6 वाजता आसपास महेश चौधरी आपली बायको कविताला कॉल करतो आणि म्हणतो की आज मी संध्याकाळी गावात येतोय. त्यावेळी कविता खूप खुश होते. कविता आता विचार करू लागते की आजच्या दिवशी तिचा नवरा तिच्यासाठी एक सोन्याची चेन नक्की घेऊन येईल. पण तिचं हे सगळं स्वप्न तुटणार होतं. दुसऱ्या बाजूला महेश चौधरी जसा गावाजवळ आपला ट्रक घेऊन पोहोचतो तसा जवळच्या दारूच्या दुकानावर जातो. तिथून दारू खरेदी करतो, दारू पितो. दारू पिल्यानंतर तो गावाच्या अगदी जवळ येऊन आपला ट्रक थांबवतो. जवळच एक मेडिकल शॉप असतं. तिथं मेडिकलवर गेल्यावर तिथून तो कंडोम खरेदी करतो. कंडोम खरेदी केल्यानंतर तो सरळ आपला ट्रक घेऊन आपल्या घरासमोर येतो. महेश चौधरी जसा आपल्या घराच्या आत प्रवेश करतो तशी त्याची बायको कविता खूप खुश होते. कविताचं फक्त एकच स्वप्न होतं, आज तिच्यासाठी तिचा नवरा सोन्याची चेन खरेदी करून आणलं असेल असं तिला वाटत होतं. पण जसा महेश चौधरी घराच्या आत प्रवेश करतो तशी त्याची बायको त्याला पाहते की तो दारूच्या नशेमध्ये धुंद असतो आणि त्याच्या हातात एक कंडोमचं पाकिट असतं. कविता आपल्या नवरा महेशला विचारू लागते, आजही तुम्ही माझ्यासाठी सोन्याची चेन आणली नसणार. महेश चौधरी म्हणू लागतो, माझ्याकडे इतके पैसे उरले नव्हते. याच कारणामुळे मी तुझ्यासाठी सोन्याची चेन खरेदी करू शकलो नाही. पण पुढच्या 6 महिन्याच्या आत मी तुझ्यासाठी एक छानशी चेन खरेदी करून तुला देईल. पण इथे कविताची सगळी स्वप्ने तुटून जातात. कविताला या गोष्टीवर खूप राग येऊ लागतो. त्यानंतर तिचा नवरा महेश चौधरी तिला म्हणू लागतो की चल खोलीत जाऊन आपण थोडा वेळ घालवूया. पण त्याची बायको कविता त्याच्या हातातून कंडोमचं पॅकेट हिसकावून घेते आणि त्याला आगीत जाळून टाकते आणि म्हणते, जोपर्यंत तू माझ्यासाठी सोन्याची चेन खरेदी करून आणत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत वेळ घालवणार नाही. आणि अशा प्रकारे तिचा नवरा खूप रागात येतो आणि रागाच्या भरात आता महेश चौधरी तिला पकडून खोलीच्या आत घेऊन जातो आणि तिच्यासोबत बळजबरदस्ती कामक्रीडा चालू करतो. पण आज महेश चौधरी ही चूक करून बसतो की वेळ घालवताना त्याने आपल्या बायकोसोबत संबंध करताना कंडोमचा वापर केला नव्हता. आणि कंडोमचा वापर न करण्याची चूक हे दोघंही करून बसतात, ज्याची किंमत पुढे जाऊन या दोघा नवरा बायकोला चुकवावी लागते. अशा प्रकारे पूर्ण रात्र निघून जाते. दोघे नवरा बायको आपला वेळ घालवून घेतात. सकाळ होते तर सकाळच्या वेळी तिचा नवरा जेवण केल्यानंतर आपला ट्रक घेऊन आपल्या घरातून बाहेर निघून जातो. पण त्याची बायको कविता देवी विचार करू लागते की तिचा नवरा जर तिला आयुष्यभर सोन्याची चेन खरेदी करून देणार नाही, आता तर तिला सोन्याची चेन खरेदी करावी लागेल. आणि अशा प्रकारे त्याची बायको कविता देवी चुकीच्या रस्त्यावर चालण्यासाठी तयार होते. कविता आता आपल्या आनंदाला कुठेतरी दुसरीकडे शोधायला सुरुवात करते. ती अशा माणसाच्या शोधात लागते जो तिच्या आनंदाची काळजी घेऊ शकेल, तिच्यासाठी नवनवीन कपडे खरेदी करू शकेल आणि तिच्यासाठी चांगले दागिने देखील खरेदी करू शकेल. दिवस जात राहतात. 2-3 दिवसांचा वेळ गेल्यानंतर तिच्या घरी तिची एक शेजारीण येते. त्या शेजारणीचं नाव रेखा असं असतं. रेखा जशी तिच्या घराच्या आत प्रवेश करते तशी कविताची नजर रेखाच्या गळ्याकडे जाते. रेखाने आपल्या गळ्यामध्ये एक खूप जाड सोन्याची चेन घातली असती. आता जशी कविता तिच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहते तशी कविता आपल्या या शेजारीण रेखा देवीला म्हणू लागते, रेखा, तुझा नवरा एक ट्रक ड्रायव्हर आहे. तोही माझ्या नवऱ्यासारखा ट्रक चालवतो. पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी सोन्याची चेन कशी खरेदी केली?
रेखा जशी कविताच्या या सगळ्या गोष्टी ऐकते तशी रेखा म्हणू लागते, माझा नवरासुद्धा तुझ्या नवऱ्यासारखाच आहे. त्याने मलाही कधी सोन्याचं कोणतंही दागिने खरेदी करून दिलं नाही. पण कविता म्हणते, तू ही सोन्याची चेन कुठून खरेदी केली? आता अशा प्रकारे रेखा आपलं सगळं गुपित उघडं करत कविताला सांगू लागते, ही चेन माझ्या नवऱ्याने खरेदी केली नाही, तर ती मला आमच्या गावातील सुनार रमेशने दिली आहे. कारण रमेश सोनार मला रात्रीच्या वेळी आपल्या घरी बोलावून घेतो आणि त्याने मला ही सोन्याची चेन भेट म्हणून दिली आहे. जशी कविता देवी रेखाच्या या सगळ्या गोष्टी ऐकते तशी कवितासुद्धा या गोष्टीचा विचार करू लागते की मी सुद्धा का नाही रमेश सोनारला आपल्या जाळ्यात अडकू. जशी मी त्याला जाळ्यात अडकेन तशा माझ्याही सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि अशा प्रकारे कविता आता चुकीचा निर्णय घेऊन बसते. थोडा वेळ निघून गेल्यानंतर रेखा तिच्या घरातून बाहेर निघून जाते आणि मग त्यानंतर कविता संध्याकाळी 5:30 वाजता आपल्या घराचा दरवाजा बंद करते आणि मग ती रमेश सोनारच्या दुकानावर निघून जाते. रमेशच्या दुकानावर त्यावेळी दुसरा कोणताही ग्राहक नसतो आणि जशी ही महिला त्याच्या दुकानाच्या आत प्रवेश करते आणि रमेश सोनारच्या नजरा जशा या महिला कवितावर पडतात तसा रमेश स्वतःवरचा ताबा गमावून बसतो. तिचं सौंदर्य पाहून त्याच्या नियतीमध्ये खोट येते. रमेश सोनार लंगोट सैल असलेला माणूस असतो. तो खूप मोठा लिंगपिसाट असतो. तो या महिलेला म्हणू लागतो, कविता तू खूप दिवसांनी माझ्या दुकानावर आली आहे. कविता हसत हसत रमेश सोनारला म्हणते, मला एक सोन्याची चेन खरेदी करायची आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. आता जसा पैशांच्या गोष्टी समोर येतात तसा रमेश सोनार त्यावेळी सगळ्या गोष्टी समजावून जातो. रमेश म्हणू लागतो, तुला पैसे देण्याची कोणतीही गरज नाही. मी तुला सोन्याची चेन फ्रीमध्ये देऊ शकतो, पण त्यासाठी तुला किंमत चुकवावी लागेल. तुलासुद्धा माझी सेवा करावी लागेल. कवितासुद्धा या सगळ्या गोष्टी विचार करूनच त्याच्या दुकानावर आलेली असते. कविता रमेश सोनारपेक्षा 4 पावलं पुढं असते. आता रमेश सोनार म्हणू लागतो, तुला सोन्याची चेन नक्की देऊ शकतो, पण एक अट आहे, तुला माझ्यासोबत काम क्रीडा करावी लागेल. आणि अशा प्रकारे कविता म्हणू लागते, आज रात्री तू माझ्या घरी ये, पण तू जेव्हाही माझ्या घरी येशील तेव्हा सोन्याची चेन नक्की घेऊन ये. आणि अशा प्रकारे रमेश सोनार तयार होतो आणि हे काम करण्यासाठी तो सुद्धा तयार होऊन जातो. कविता खुश होऊन आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर ती आपल्या कामात व्यस्त होऊन जाते. रात्र होण्याची वाट पाहिली जाते. जशी जवळपास 10 वाजण्याची आसपासची वेळ होते तशी कविता रमेश सोनारला कॉल करते. रमेशला सांगते, जर तुला वाहत्या गंगेत डुबकी मारायची असेल तर लवकर माझ्या घरी ये, पण घरी येण्यापूर्वी सोन्याची चैन नक्की सोबत घेऊन ये. रमेश सोनार त्याच वेळी आपल्या घरातून आपल्या बायकोला खोटं बोलून आणि आपल्या दुकानातून एक सोन्याची चेन घेऊन त्याच वेळी आपल्या घरातून बाहेर निघतो. थोड्या वेळानंतर रमेश तिच्या घराच्या दरवाज्यावर येऊन टकटक करू लागतो आणि मग ही महिला कविता घराचा दरवाजा उघडते. कविता पाहते की रमेश सोनार हातात सोन्याची चेन घेऊन तिच्या घरासमोर उभा असतो. कविता आता विचार करू लागते की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहे. त्यानंतर कविता रमेश सोनारला घेऊन आपल्या खोलीच्या आत निघून जाते. खोलीच्या आत गेल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला जातो आणि मग कविता देवी रमेशबरोबर चुकीचे संबंध निर्माण करू लागते. ते दोघे आपल्या स्वतःच्या इच्छेने हे चुकीचं काम करत राहतात आणि हे चुकीचं काम तोपर्यंत करत राहतात जोपर्यंत दोघांचं मन खुश होत नाही. जशा दोघांच्या मनातली इच्छा पूर्ण होते तशी ही महिला कविता रमेश सोनारला म्हणू लागते, मला सोन्याची चेन लवकर दे. आणि मग कामक्रीडा पूर्ण झाल्यानंतर रमेश तिला सोन्याची चेन देऊन टाकतो. रमेश तिला म्हणू लागतो, आता तर मी तुझ्या घरी येत जात राहील. कविता सुद्धा आपल्या मनात विचार करू लागते, आता तर तिला रमेश सोनारची साथ मिळाली आहे. तिच्या सगळ्या दागिन्यांच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होतील. पण कविता जाणत नव्हती की भविष्यात पुढे तिच्यासोबत नेमकं काय होणार आहे. आजच्या काळात तर हा सोनार तिच्यासोबत वेळ घालून घेतो आणि रात्रीच्या वेळी तिच्या घरातून बाहेर पडतो. आपल्या घराच्या दिशेने तो परत येतो. अशा प्रकारे कविता आता खुश राहू लागते. जेव्हाही कविताला संधी मिळायची, वेळ मिळायचा, तेव्हा ती रमेशला फोन कॉल करायची आणि रमेश सोनार तिच्या घरी यायचा. दोघे मिळून कामक्रीडा पूर्ण करायचे आणि मग सकाळी तो तिला काही पैसे द्यायचा आणि मग ती त्या पैशांमधून आपला वेळ घालवण्यात व्यस्त होऊन जायची. दिवस जात राहतात आणि 20 ऑक्टोबर 2025चा दिवस येतो.
संध्याकाळी जवळपास 5 वाजण्याची आसपासची वेळ असते. कविताचा नवरा महेश चौधरी आपल्या ट्रकच्या आत बसला होता. आज त्याच्यासोबत त्याचा एक मित्रसुद्धा असतो. त्याचं नाव विजय असतं. विजयसुद्धा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर असतो, पण विजय एक खूपच देखणा तरुण मुलगा असतो. आता महेश चौधरी त्या विजयला म्हणू लागतो, चल आज घरी जाऊया आणि तू माझ्यासोबतच राहा. विजयसुद्धा तयार होतो आणि मग रात्री जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास महेश चौधरी आपला मित्र विजयला घेऊन आपल्या घरी येतो. विजय जसा या घराच्या आत प्रवेश करतो तसा पाहतो की महेश चौधरीची बायको कविता खूपच सुंदर महिला आहे आणि तिचं सौंदर्य पाहून विजयच्या नियततेही खोट येऊ लागते. विजय विचार करायला मजबूर होतो की इतकी सुंदर महिला महेश चौधरीच्या घराच्या आत आहे, पण महेश चौधरी तरीही कुठेतरी दुसरीकडे आपलं मन लावतो. पण तिथे विजय आपल्या मित्राला म्हणू लागतो, चल बसून थोडा वेळ दारू पिऊ. आणि अशा प्रकारे त्याचा मित्रही तयार होतो आणि मग हे दोघे बसून घराच्या आतच दारू पिणं सुरू करतात. महेश चौधरी आपल्या बायको कविताला म्हणतो, आमच्या दोघांसाठी तू जेवण तयार कर. आणि अशा प्रकारे कविता देवी जेवण बनवू लागते. पण विजय आणि त्याचा मित्र महेश चौधरी सतत दारू पित राहतात. दारू पिता पिता महेश चौधरी इतकी दारू पिऊन घेतो की ज्यामुळे त्याला जोरदार नशा होते. आणि जास्त दारू पिल्यामुळे जेव्हा त्याला जोरदार नशा होते तेव्हा महेश चौधरी जेवण करण्याआधीच आपल्या खाटेवर पडून गाढ झोपी जातो. आता विजय संधी शोधू लागतो. विजय आपल्या मित्राची बायको कविता देवीला म्हणू लागतो, वहिनी माझा हा मित्र तर गाढ झोपून गेला आहे. याची सकाळ होण्यापूर्वी डोळे उघडणार नाही, पण मला माझ्या घरी जायचं आहे. कविता देवीला इरादा सुद्धा काही वेगळाच असतो. कविता विजयला म्हणू लागते, तुला बाहेर जाण्याची काही गरज नाही, तू आजची रात्र माझ्या घरी घालू शकतो. आता जशी ही गोष्ट बोलली जाते तसा विजय कविताचा इरादा समजून जातो. विजय म्हणू लागतो, हे बघा वहिनी, घरात आपण दोघे एकटे आहोत आणि माझा मित्र गाढ झोपला आहे आणि मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. कवितासुद्धा म्हणू लागते, काही हरकत नाही, जर तुम्हाला वाहत्या गंगेत डुबकी मारायची असेल तर डुबकी मारू शकता, पण त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. कविता म्हणते, तुम्हाला 5,000 रुपये आत्ताच मला द्यावे लागतील. विजयकडे पैसे नसतात. विजयचं स्वतःचं कोणतंही कुटुंब नसतं आणि अशा प्रकारे विजय त्याचवेळी आपल्या खिशातून 5,000 रुपये काढून कविताला देऊन टाकतो. कविताला लोभ येतो आणि अशा प्रकारे कविता स्वतःच आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करते आणि मग विजयला घेऊन खोलीच्या आत निघून जाते. आजची पूर्ण रात्र या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण होऊ लागतात आणि हे चुकीचे संबंध तोपर्यंत निर्माण केले जातात तोपर्यंत दोघांचं मन खुश होत नाही. अशा प्रकारे जशी दोघांच्या मनाला खुशी मिळते तसा मग विजय म्हणू लागतो, वहिनी आता तर मी तुमच्या घरी येत जात राहील. आणि अशा प्रकारे विजय आणि कविता यांचं प्रेम प्रकरण सुरू होऊ जातं. पूर्ण रात्र निघून जाते. आजची पूर्ण रात्र विजय याच घरात घालून घेतो. जशी पुढची सकाळ होते तसा मग विजय आपला मित्र महेश चौधरीला म्हणू लागतो, चल आपल्याला कामावर जायचंय. अशा प्रकारे विजय आणि महेश दोघंही जेवण केल्यानंतर आपला ट्रक घेऊन आपल्या कामावर निघून जातात. पण एकाच बाजूला कविताने 2 व्यक्तींना एकाच वेळी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून टाकलेलं असतं. आता जेव्हाही कविताचं मन व्हायचं तेव्हा रमेश सोनारला ती आपल्या घरी बोलावून घ्यायची किंवा मग या विजय ट्रक ड्रायव्हरला आपल्या घरी बोलावून घ्यायची आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करून घ्यायची, त्यांच्याकडून काही पैसे घेऊन घ्यायची. पण ही महिला जाणत नव्हती की पुढे जाऊन भविष्यात तिच्यासोबत नेमकं काय होणार आहे. दिवस जात राहतात आणि अशाच प्रकारे एक तारीख येते, 5 नोव्हेंबर 2025. संध्याकाळचे जवळपास 6 वाजताची वेळ होती. कविता देवी आता रमेश सोनारला कॉल करते. रमेश सोनारला ती म्हणते, मला 10,000 रुपयाची खूप गरज आहे. 10,000 रुपये जर मिळाले तर खूप उपकार होतील. रमेश सोनार म्हणू लागतो, तुला 10,000 रुपये देऊ शकतो, पण यावेळी मी तुझ्या घरी येऊ शकत नाही, कारण मला तुझ्या घरी येताना कुणीतरी पाहू शकतं. कविता म्हणू लागते, काही हरकत नाही, तुम्ही पैसे घेऊन रात्रीच्या वेळी माझ्या घरी या. अशा प्रकारे कविता खूप खुश होते. दुसऱ्या बाजूला रमेश सोनारसुद्धा खुश होतो. रात्र होण्याची वाट पाहिली जाते. जशी जवळपास रात्री 9 वाजण्याची वेळ होती तसा रमेश सोनार आपल्या घरातून बाहेर निघतो. थोड्या वेळानंतर तो कविता देवीच्या घराच्या दरवाजावर पोहोचतो. त्यानंतर सोनार जसा घराचा दरवाजा वाजू लागतो तशी जी कविताची शेजारीण होती रेखा, ती रमेश सोनारला पाहून घेते. रेखा जशी रमेश सोनारला तिच्या घराजवळ पाहते तसा रेखाला खूप राग येऊ लागतो.
दुसऱ्या बाजूला कविता आपल्या घराचा दरवाजा उघडते आणि रमेश सोनारला घेऊन आपल्या घराच्या आत निघून जाते आणि मग या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण होऊ लागतात. आणि हे चुकीचे काम तोपर्यंत केलं जातं जोपर्यंत दोघांचं मन खुश होत नाही. आणि यानंतर तो रमेश सोनार जो असतो तो या महिला कविताला 10,000 रुपये देऊन टाकतो. आणि हे सगळं काम संपवल्यानंतर रमेश सोनार तिच्या घरातून बाहेर निघून जातो. पण रेखाने आज रमेश सोनारला तिच्या घराजवळ येताना पाहिलेलं असतं. रेखा विचार करू लागते की कविताने तर माझा पानच साफ करून टाकलं. आता रेखा विचार करू लागते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगावी लागेल. तेव्हाच्या गोष्टीचा निर्णय होईल. तेव्हाच या गोष्टीचं समाधान निघू शकेल. अशा प्रकारे 10 नोव्हेंबर 2025चा दिवस येतो. संध्याकाळचे जवळपास 7 वाजलेले असतात. आता कविताचा नवरा महेश चौधरी ट्रक ड्रायव्हर आपला ट्रक घेऊन आपल्या घराच्या दिशेने येत असतो. रेखा त्याला पाहून त्याच्याजवळ निघून जाते आणि रेखा रस्त्यातच या ट्रक ड्रायव्हर महेश चौधरीला म्हणू लागते, तुझी बायको चुकीच्या मार्गावर गेली आहे. तुझ्या पाठीमागे रमेश सोनार तुमच्या घरी येतो. तू तुमच्या बायकोला भेटतो आणि मला असं वाटतं की त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध चालू आहे. जसा महेशला रेखा देवीच्या या सगळ्या गोष्टी ऐकतो तसा त्याला खूप राग येऊ लागतो. महेश चौधरी विचार करू लागतो की कदाचित त्याच्या बायकोने चुकीचा रस्ता निवडला आहे. महेश हा तिची शेजारीण रेखाची सगळी माहिती ऐकून घेतो आणि घरी आल्यानंतर तो आपल्या बायकोला विचारू लागतो की आपल्या घरी रमेश सोनार कशासाठी येतो. कविता आपल्या नवरा महेश चौधरीला म्हणू लागते, तुमचं नक्की कुणीतरी कान भरले आहे. आपल्या घरी कोणताही माणूस येत नाही. आणि अशा प्रकारे कविता देवी आपल्या नवऱ्याला काहीतरी खोटं सांगते. महेश चौधरी देखील आपल्या बायकोवर विश्वास ठेवून बसतो आणि त्यानंतर महेश चौधरी आपल्या बायकोला घेऊन आपल्या खोलीच्या आत निघून जातो आणि आज ते दोघे नवरा बायको मिळून आपला वेळ घालवून घेतात. आजही त्यांनी कंडोमचा वापर केला नसतो. दिवस जात राहतात आणि मग याच दरम्यान जो तिचा नवरा महेश चौधरी असतो तो आपल्या बायकोवर पूर्ण नजर ठेवणं सुरू करतो. कुठे ना कुठे महेश चौधरी या गोष्टीचा विचार करू लागतो की त्याला आपल्या बायकोवर नजर ठेवण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारे तारीख येते 28 नोव्हेंबर 2025ची. सकाळी जवळपास 8 वाजण्याची वेळ होती. महेश चौधरी आपली बायको कविताला म्हणतो, कविता आता तर मी 15-20 दिवसानंतरच घरी येईल. कविता जशी आपल्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी ऐकते तशी कविता खूप खुश होऊन जाते. कविता विचार करू लागते की त्याच्या गैरहजेरीत माझा चांगला वेळ निघून जाईल. या 2-4 गोष्टी बोलून झाल्यानंतर तिचा नवरा महेश चौधरी आपल्या घरातून बाहेर निघून जातो. त्यानंतर कविता आता आपला प्रियकर विजयजवळ फोन कॉल करते. ती विजय ट्रक ड्रायव्हरला सांगते की मला 5,000 रुपयाची खूप गरज आहे आणि आज मला 5,000 रुपये देऊन टाक. विजय ट्रक ड्रायव्हर तिला म्हणू लागतो, आज रात्री मला तुझ्या घरी यायचं आहे. तुझ्यासोबत वेळही घालवेन आणि तुला 5,000 रुपये सुद्धा देऊन टाकेल. कविता देवी तयार होते. दुसऱ्या बाजूला ट्रक ड्रायव्हर विजय सुद्धा खूप खुश होतो. रात्री जवळपास 9:30 वाजण्याची वेळ होऊन जाते. विजय ट्रक ड्रायव्हर पैसे घेऊन तिच्या घरी येतो. घराच्या दरवाजावर टकटक केली जाते. पण आज तिची शेजारीण रेखा विजयला सुद्धा तिच्या घरी पाहून घेते. रेखा आता विचार करू लागते, ही महिला तर माहीत नाही किती लोकांना आपल्या घरी बोलावते. दुसऱ्या बाजूला कविता आपल्या घराचा दरवाजा उघडते. विजय ट्रक ड्रायव्हरला घेऊन आपल्या घराच्या खोलीत निघून जाते आणि मग या दोघांमध्ये चुकीचं काम होणं सुरू होतं. जसे दोघे चुकीचं काम करत असतात त्याचवेळी रमेश सोनारचा कॉल येतो. तो कविताला म्हणतो, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. कविता नकार देते पण रमेश सोनार हट्ट धरून बसतो. रमेश म्हणू लागतो की आज माझी बायको घरी नाही, मला तुझ्यासोबत आपला वेळ घालवायचा आहे. अशा प्रकारे फोन कॉल कट केला जातो आणि त्याचवेळी रमेश सोनार आपल्या घरातून बाहेर निघतो. रात्री जवळपास 10:15 वाजण्याच्या आसपास तो कविताच्या घराजवळ येऊन दरवाजावर टकटक करू लागतो. ठरून हाकून कविता देवी घराचा दरवाजा उघडून जाते आणि मग जसा रमेश सोनार घराच्या आत येऊन पाहतो तसा नजारा काही वेगळा असतो. रमेश सोनार म्हणू लागतो, हा मुलगा कोण आहे? तेव्हा ती महिला सगळ्या गोष्टी रमेश सोनारला सांगून टाकते. पण रमेश सोनारला या गोष्टीचं काही मतलब नसतो आणि अशा प्रकारे कविता देवी घराचा मुख्य दरवाजा बंद करून या दोघांसोबत म्हणजे रमेश सोनार आणि आपला प्रियकर विजयसोबत आपला खेळ चालू करते. पण कविताला हे माहीत नव्हतं की आज तिच्यासोबत नेमकं काय होणार आहे. थोड्या वेळानंतर घराच्या दरवाजावर टकटक होऊ लागते.
कविता जशी घराच्या दरवाजावरच्या टकटक करण्याच्या आवाजाला ऐकते तशी कविता आपला प्रियकर विजय आणि रमेश सोनारला म्हणू लागते की असंही होऊ शकतं की माझा नवरा आला असेल. कविता आपल्या या दोन्ही प्रियकरांना म्हणू लागते, तुम्ही माझ्या घरातून लवकर बाहेर निघून जा. त्यानंतर विजय आणि रमेश सोनार दोघेही घराची भिंत ओलांडून इथून पळून जाण्यात यशस्वी होतात. आणि जशी कविता घराचा दरवाजा उघडते तशी ती पाहते की तिच्यासमोर तिचा नवरा महेश चौधरी उभा असतो. महेश म्हणू लागतो, आज माझी तब्येत खूप खराब आहे. मला अनेक दिवसांपासून तापही येत आहे आणि मला गरगरसारखं होत आहे. महेश चौधरी आपल्या बायकोला म्हणू लागतो की मला कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आणि अशा प्रकारे रात्री जवळपास 11:30 वाजण्याच्या सुमारास कविता आपला नवरा महेश चौधरीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये निघून जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर या महेश चौधरीचं मेडिकल चेकअप करतो आणि मग महेश चौधरीला काही औषधं देतो आणि म्हणतो, 2 दिवसानंतर तुझा रिपोर्ट येईल आणि मग मी तुला स्पष्ट काही सांगू शकतो. अशा प्रकारे महेश चौधरी काही औषध घेऊन आपल्या घरी परत येतो. 1-2 दिवसांचा वेळ निघून गेल्यानंतर महेश चौधरी आणि त्याची बायको कविता हे दोघे पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातात आणि पुन्हा डॉक्टरांना भेटतात. डॉक्टर जसा त्यांच्या रिपोर्टकडे पाहतो तसा तो महेश चौधरीला म्हणू लागतो की तुला एक जीवघेणा आजार म्हणजे एड्स झाला आहे. जसा एड्स नावाच्या या जीवघेण्या आजाराबद्दल महेश चौधरी ऐकतो तसा तो थरथर कापू लागतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. महेश चौधरी विचार करायला मजबूर होतो की शेवटी त्याला हा जीवघेणा आजार कुठून लागला आहे. त्यानंतर महेश चौधरी आपली बायको कविताला सुद्धा म्हणू लागतो, तू सुद्धा आपलं चेकअप करून घे. आणि जसं कविताचं चेकअप केलं जातं तसा कविताच्या रिपोर्टमध्ये सुद्धा एड्स नावाचा जीवघेणा आजार समोर येऊन जातो. अशा प्रकारे या नवरा बायकोंना एड्स झाला असतो. पण डॉक्टर आता महेश चौधरीला एकांतात घेऊन जातो. महेश चौधरीला डॉक्टर म्हणू लागतो की असं होऊ शकतं तुझी बायको कोणासोबत वेळ घालवत असेल. पण महेश चौधरी म्हणू लागतो, हे सुद्धा होऊ शकतं. महेश चौधरी म्हणतो, मी सुद्धा खूप महिलांसोबत वेळ घालवत असायचो. पण कुठे ना कुठे महेश चौधरीच्या मनात ही गोष्ट घर करून बसते की कदाचित त्याच्या बायकोमुळे त्याला एड्स झाला असेल. दुसऱ्या बाजूने महेश चौधरीची बायको कविता देवी विचार करू लागते की तिच्या नवऱ्यामुळे तिला एड्स झाला आहे. शेवटी डॉक्टर या दोघांना धीर देतात, काही औषधं देऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवून देतात. आता रात्रीच्या वेळी हे दोघे नवरा बायको आपल्या खोलीच्या आत झोपून जातात. दोघांनाही झोप येत नसते. पण जशी रात्री जवळपास 1:30 वाजण्याची वेळ होते तसा महेश चौधरी पाहतो की त्याच्या बायकोला गाढ झोप लागली आहे. महेश चौधरीच्या मनात खूप राग भरलेला असतो. तो विचार करू लागतो की त्याच्या बायकोने त्याला हा जीवघेणा आजार दिला असेल. महेश चौधरी लगेच स्वयंपाकघरात जातो, चाकू उचलतो. चाकू उचलल्यानंतर त्याचवेळी आपल्या बायकोच्या खोलीत जाऊन तो चाकूने तिचा गळा चिरून टाकतो. गळा कापल्यानंतर महेश चौधरी तो रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनला निघून जातो आणि स्वतः तिथे पोलिसांसमोर सरेंडर करून टाकतो. पोलिसांना सांगितलं जातं की माझ्या घराच्या आत माझ्या बायकोची बॉडी पडली आहे. पोलीस जशी त्याची चौकशी करतात तसा मग महेश चौधरी असतो तो पोलिसांसमोर म्हणू लागतो की माझ्या बायकोमुळे मला एड्स झाला आहे. माझ्या बायकोने मला एड्सचा आजार दिला आहे. आणि त्यानंतर पोलीस त्याच्या घरी जातात आणि त्याच्या बायकोचा मृतदेह ताब्यात घेतात. आणि मग महेश चौधरीच्या विरोधात एक चार्जशीट दाखल करून घेतली जाते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.